यानंतर मला सांगायला आनंद होतोय की मान्यवरांची भाषणं आणि अर्थात माननीय मुख्यमंत्र्यांचं बोलणं मनोगत इथे होणारच आहे, पण त्यानंतर या योजनेचा भव्य दिव्य कधीही न पाहिलेला असा भव्य शुभारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यामुळे भाषणानंतरही कुणीही आपल्या जागेवरून उठू नये अशी आपल्याला नम्र विनंती। आणि आता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। काय ते आता तुमच्या हातात आहे ना। नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ नाही, मी वचनपूर्ती सोहळा म्हणेन। या वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उपसभापती नीलमताई गोरे, चंद्रकांतदादा पाटील, दिलीप वळसे पाटील, आदितीताई तटकरे, मुरलीधर मोहोळ, ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेता, आपल्या राज्याचं भूषण स्वप्नील कुसाळे, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, मेधाताई कुलकर्णी, सुनीलजी तटकरे, रुपालीताई चाकणकर आणि खूप आमदार आहेत। त्यामुळे मी वाढणार आहेत म्हणून सर्व सन्माननीय आमदार, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आपले सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सीओ सर्व, आणि महिला बाल विकास सचिव अनुप कुमार यादव। आणि येता येता आम्ही बघितलं, खरं म्हणजे हा आजचा सोहळा आम्ही मोठ्या मैदानात लाखो लाडक्या बहिणींना बोलवून करायचा विचार होता। पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही या स्टेडियममध्ये घेतला, पण आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या आल्या की येता येता 4 हॉलमध्ये बसलेल्या आहेत। 4 मोठे मोठे हॉल, तिथं पण आम्ही भेटून आलो। 2-3 मोठे हँगर, त्याच्यामध्ये हजारो आमच्या लाडक्या बहिणी बसल्यात। आणि सगळीकडे हा कार्यक्रम संपूर्णपणे हा लाईव्ह दिसतोय आणि महाराष्ट्रात देखील लाईव्ह दिसतोय। मी आमची लाडकी बहीण मंत्री आदितीताई तटकरे हिचं अभिनंदन करतो, आणि अनुप कुमार कुठं आहेत ते त्यांचे अभिनंदन करतो। कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये की आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे, आणि मग हे पैसे पोचायला खातं चालतंय की नाही, खातं ऑपरेट होतंय की नाही बघायला काही लोक म्हणाले 1 रुपया टाकूया। बोले 1 रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा 3000 रुपये द्यायचं म्हणाले, 1 रुपया टाकला। मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं, बोले बाबा 3000 सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा, आणि 14 तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मेसेज, आमच्या खात्यात पैसे आले, आमच्या खात्यात पैसे आले। आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये। आणि खरं म्हणजे आज